आमचा बेबी बघा किती क्यूट आहे, लपला तो, त्याला कॅमेरा समोर आवडत नाही. चॉकलेट खायला चालला. हो बाय बाय. चल बिट्टू चल आपण जाऊ. टेंगे टेंगे. गाईस असं वाटतंय ना आम्हाला कोणीतरी तव्यावर ठेवलेलं आहे आणि डायरेक्ट तवा सुरू करून म्हणजे गॅस सुरू करून दिलेला आहे खालून. या गॅप मध्ये जे घर आहे ना ते आपलं घर आहे आणि इथे मागेच बाजार आहे. एवढा भारी ना, गुरुवारी बाजार लागतो, येऊन जायचं. पुढचा ब्लॉग तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला भेटेल, कारण की याच्यावर आम्ही घराचा एक राऊंड मारता येतं. ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस लास्ट ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं की मी आला होता मामाकडे. काल होती मामा आणि मामीची ॲनिव्हर्सरी. सो आता मी अजून 1-2 दिवस आहे इथे. बस आता आहे मला जायचं आहे शेविंग करण्यासाठी. माझ्यासोबत येतो आहे तनिष, त्याला कटिंग करायची आहे. त्याची मम्मी त्याला बोलून थकली की जा कटिंगला जा, पण तो एकटा येण्यासाठी तयार नाही. तर मतलब मी पण येतो, मला पण जायचं होतं. आणि बघा अशी मुलं पाहिजे, घरात चप्पल घालून येऊन गेला. हे वाटतं का रे लाज? जा बाहेर निघ. तुला काय एवढं हसू येते ग मांजर? हा काय बोलली? जो मांजर बोलतो ना तोच असं का? चलतोय तू पण चलतोय आमच्या सोबत, आम्ही जाऊन येऊ. बाय बाय. बाय बाय अंश. बाय 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 कर ना. काय बाय बाय. अरे कटिंग करून येतोय. कटिंग नको करू रे कटिंग. वेद तर गेलेला ईश्वर मामासोबत दुकानावर, मी घरीच थांबलेला आहे. तर तो तर गेला आहे. त्याला आहे ना गाडी चालवायची असते ना, 2 व्हीलर, म्हणून आहे ना तो मामासोबत चालला जातो आणि त्याला फ्रेम पण बदलायची असते, त्यामुळे तो आज गेलेला आहे. काय माहिती केव्हा येईल, मला रील पण शूट करायची आहे त्याच्यासोबत. तनिष बसलेला, आधी त्याला बसवून दिलं, त्याची झाल्यावर मीच बसतो आता. का काय सर टकला करून द्या. हां टकला करून द्यायचं. गाईस आता आहे ना मस्त मी ना मसाज केलेला आहे भाई, एवढं भारी वाटतंय ना. मी आंघोळ केलेली आहे. आता दुपारची 1 वाजता आहे, पण मी 1 तास आधीच येऊन गेलो होता. कसं तेल लावलं होतं मग ते चिरायला पाहिजे, त्यामुळे उशिरा केली आंघोळ. बिट्टू तू लहान आहे का? तू लहान आहे ती गाडी चालवायला? तू लहान आहे का? हा मग हा आमचा बेबी बघा किती क्यूट आहे, लपला तो, त्याला कॅमेरा समोर आवडत नाही. अंश तुझ्या तोंडाला बघ काय लागलेलं आहे बेटा, केक लागलाय सगळा. बघ इकडे बघ. मी चालला बाय बाय. चॉकलेट खायला चालला, मी चॉकलेट खायला चालला. हो बाय बाय. चल बिट्टू चल आपण जाऊ. हो चल मग तू चल माझ्यासोबत. हा सगळा परिवार बसलाय जेवायला. मी पण जेवण करून गेल्याच्या नंतर. तू कर टेंगे टेंगे. गाडीचं सीट थंड करताय आजी. झालं का आजी? चला आम्ही फिरायला चलताय आमच्या सोबत. आम्हाला आहे ना पाण्याचं जार आणायला जायचंय, कारण की आता पाणी न पिण्याचं संपलेलं एवढं जण आहे ना, त्यामुळे जार आणावं लागतं. तर याची गाडीची चावी कुठं लावता? जळगाव असो का पाचोरा किंवा वरखेडी, ऊन एकसारखं आहे सगळीकडे. इथे तर जास्तच वाटतंय मला, एकदम भयंकर चटका लागतोय. मध्ये जा तुला ऊन लागेल, मध्ये जा. कसं वाटलं एवढ्या गरमीमध्ये? चटके बसले वरतो ना, चड्डी घातलेली आपण, शॉर्ट घातलेले आधीच, आणि वरतून एवढं कडक होऊन आहे ना, चटके वाजता डायरेक्ट वाफा. आम्ही आलेले आता घ्यायला जार. तर काहीच आता बाटला घेतलेला आहे, 20 रुपयाचं पाणी आलं एवढं. जायचं घरी का थांबायचं अजून उन्हामध्ये? चलायचं. गाईस असं वाटतंय ना आम्हाला कोणीतरी तव्यावर ठेवलेलं आहे आणि डायरेक्ट तवा सुरू करून म्हणजे गॅस सुरू करून दिलेला आहे खालून. एवढं चटके बसतं भाई लिटरली. आता बघा ट्रक जाते साईडने. हा काय गरम हवा देऊन गेली जाता जाता.
आणि वरतून हे जे पॅन्ट घातलेलं आहे ना आम्ही त्याच्याने पाय असे शेकले जात आहे. आता बरं वाटतंय, सावली आली ना, बरं वाटतं सावली आल्यावर, म्हणून बोलता झाडं लावायचे. हे बरं आहे की जास्त दूर नाही होतं घर, आणि ते नाही तर भाई जास्त अजूनच त्रास झाला असता. चला गाईस बाहुबली बनवू आज, पण आपल्या कामाचं नाही ते बाहुबली. टाकू का तुमच्या अंगावर पाणी? वेद आहे ना दुकानावर गेलेला आहे, त्याला काहीतरी नवीन चष्म्याची फ्रेम घ्यायची होती, त्यासाठी तो येईल तो संध्याकाळी. पण आहे ना त्या विषयानं मला हा भेटलेला आहे, मला एकदम खास मित्र, हा बेस्ट फ्रेंड आहे. हा माझा आहे ना बेस्ट फ्रेंड आहे एकदम. येणार आहे ना तुम्हाला बेस्ट फ्रेंड एकदम भारी आहे ना. हा मग पप्पी दे मला ते ना. संध्याकाळचे 6 वाजता आहे आणि बाजारात चाललेला ॲक्च्युली ना एक रील सुचलेली आहे. तर अरे येऊ दे त्याला, बिट्टूला येऊ दे. माऊ तू घरी थांब बेटा. मला एक रील शूट करायची होती, त्यासाठी मी चाललेलं एका शॉपवर, म्हणजे मामाचंच मित्राचं दुकान आहे, तर त्याच्या दुकानावर जाऊन म्हटलं एक रील शूट करायची आहे. ती रील शूट करू एक म्हणजे 5-10 मिनिटातच शूट होऊन जाईल अशी ती रील. नाही सांगून ती ऐकत नाही, ती मागे येते. चला आपण आहे ना इकडे लपून जाऊ आणि बघू ती येते का नाही आपल्या मागे. चला गाईस आपण जासूसी करू. लेट्स गो. चलो. घरी गेली ती. गाईस इथे बाजारात आले होते आणि नाही इथे या दुकानात मामाचा मित्रच नाही, तो बाहेर गावी गेलेला आहे. आता विचार करते करू तर काय करू, कोणती रील शूट करू, बघतो आता. काही ना काही आयडिया शोधावंच लागेल आपल्याला. चला पोट्ट्यांना, चला तुम्ही माझ्यासोबत घेऊन जातो, तुम्हाला मी वरखेडी फिरवतो. चला वरखेडी फिरू काहीच. आपण या गॅपमध्ये जे घर आहे ना ते आपलं घर आहे आणि इथे मागेच बाजार आहे. एवढा भारी ना, गुरुवारी बाजार लागतो, येऊन जायचं पायी येऊन जायचं. हा येतो काय माहिती तुला? गावामध्ये चायनीजची दुकान पण ओपन झाली, कधीपासून झाली काय माहिती, पण मी फर्स्ट टाइम बघतोय. तुम्ही इथे आलेले का? येत नाही चायनीज खायला आलेले इथे, मी पहिल्यांदा बघतोय. एक छोटीशी रील बनवून घेतली यार या बिट्टू सोबत. बिट्टू हाय करून दे गाईसला. धन्यवाद. काय करणार आहे तो वेद पण आहे ना असा की तो दुकानावर चालला जातो, म्हणजे घरी राहायचं दिलं सोडून तर तो दुकानावर चालला जातो, म्हणून आता काय करणार आहे. याला कोणी आणलं रे? याला खाली सोडा तर याला रडव काहीच. मी एक सेकंड पण नाही लागणार रडवायला. जातोय का रे? सरा खरे काय झालं? लागला रडायला. रुटली माझी मैना? मैना रुटली का तू? मैना रुटली तू? हे पा गाईस कोण भेटले ते जुडवा पोरं भेटले. जुडवा याचे मित्र. प्रणव. तू प्रणव आहे का? प्रणित आहे. अरे सोना ओरिजिनल आहे मग. हळू ओरडा ना रे. किती ओरडताय हळू ना जरा. कोणी काही पण करो, हम तो अपने मजे में रहेंगे, कोई कुछ भी कर ले. हा पा दाखव. सांडला काय खेळताय? मला करतो का? ओ मामी लाजू नका. मामाला रगडा सांगा आणायला. रगडा सांगा. तुम्ही मामाशी बोलताय ना, दाखवा. मी लावतो तुमच्या याच्यावरून. मामीने सांगितलं. मामा परत जाईल. मी सांगेल ना मामीने सांगितलेलं आहे आणायला. मामीला खायचंय. मामी तुम्ही असं टफन यूज करता? काय बनवताय जेवायला काय बनव? खिचडी. मला भारी लागते वरखेडीची खिचडी. मी खिचडी खाण्यासाठी जास्त वरखेडी जातो. फर्स्ट क्लास. सेकंड क्लास कशी असते? जा तू बनवेल त्याला थर्ड क्लास म्हणतील. मी बनवतच नाही. मग थर्ड क्लास त्यालाच म्हणतात. जे तिसरा माणूस बनवतो त्याला थर्ड क्लास म्हणतात. आम्ही निघताय आता ट्रॅव्हलिंग. थांब ना तू रे.
आता पुढचा ब्लॉग तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला भेटेल, कारण की याच्यावर आम्ही घराचा एक राऊंड मारता येतं. ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. वरती ठेवता ऍक्सिडेंट झाला काय सांगतो ट्रॅव्हलिंग. ये देखो गाइस कौन आहे घर पे हमारे मेहमान आहे. काय केलं दुकानावर जातो दिवसभर. अरे अरे काय फ्रेम घेतली रे. अरे 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 काय फ्रेम घेतली रे. अरे आले काही आणलं आमच्यासाठी. टाका सगळ्यांची झोपायची तयारी पण झालेली. जेवण खावण पण झालेले सगळ्यांचे. बाई काय रे मामाकडे आवडतं का तुम्हाला. किती आवडतं. 100% आवडतं. तुला किती आवडतं रे बिट्ट्या. 100 आणि तिला 100. दोघींच्या याच्यात खूप फरक आहे. 100 तिला आणि 100 ला. तुला किती आवडता. 100. तुला आवडतं मामाकडे. नाही आवडत. जाय घरी जा घरी जा. काही पण शिकवतं का रे असं. घरी बोलतो तो सगळ्यांना बिंडो. अय मामाकडे आवडतं का तुला. चल नाही तनिष चल आपण चॉकलेट खायला जाऊ. बाय बाय. ओय नाही रे ओय बेटा पडलं. चल इकडे रे. ओ दादा नाही जाते रे. ओ इकडे ना. नाही जाते इकडे बस.